दादा, आज ठाकरेंचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी राहुल गांधी यांच्या तोंडाला काळं फासण्याचा आणि तसेच गाडीवर दगड फेकण्याचा इशारा दिलेला आहे. आज सावरकर जयंती आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्याच्यानंतरची ही प्रतिक्रिया आहे. मुळात तुमच्या माध्यमातूनच मला कळते हा कार्यकर्ता फारसा ओळखीचा दिसत नाही किंवा तो त्यांच्या पक्षात फारसा दुर्लक्षित दिसतो आहे. त्याला कुठेतरी स्टेज शेअर होत नाही किंवा फारसं महत्त्व दिलं जात नाही, म्हणून हा काहीतरी स्टंटबाजी करून काहीतरी बोलून आपल्याच नेत्यांना आकर्षित करण्याचा केविलवाणा प्रकार असावा मला असं वाटतं. पावसाळ्याचे दिवस आहे, कोण पावसाळ्यामध्ये ऍक्टिव्ह होतं आपल्याला सर्वांना माहिती. परंतु तुमच्या सर्व माध्यमातून मी सांगू इच्छितो की सावरकरांबद्दल राहुल गांधींनी कुठलीही चुकीचे अपशब्द काढलेले नाही. ही विचारांची लढाई आहे. ते काँग्रेसची आयडिओलॉजी आहे. आम्ही लढणाऱ्यांना मानणारे लोक आहे. आमचं लढणारे जे आहेत महापुरुष ते आमचा आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजीराजे असतील, महात्मा गांधी असतील, यांना मानणारे आम्ही आहे, ज्यांनी छाती ठोकपणे लढाया केलेल्या. त्यामुळे सावरकरांबद्दल त्यांनी काय अपशब्द काढलेले नाही. ही विचारांची लढाई असू शकते, परंतु हा कार्यकर्ता कोण आहे, काय आहे, याची फारशी ओळख नाही. राहुल गांधींच्या सावलीपर्यंत जाण्याची सुद्धा मला वाटतं एवढी हिंमत होणार नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी, आदरणीय उद्धव ठाकरे असतील, आदरणीय संजय राऊत असतील, यांनी याच गोल्ड क्लब मैदानावर राहुलजींबद्दल अतिशय चांगले शब्द किंवा स्तुती केलेली आहे. या कार्यकर्त्याला फारसं ज्ञान नसावं. मी शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही कोण काय बोललं किंवा त्यांनाही फारसं माहीत नाही. त्यामुळे फारसं या कार्यकर्त्याची दखल घेणं चुकीचं आहे. परंतु एक गोष्ट तुमच्या माध्यमातून सांगतो की राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, संविधानिक पदावर आहे. एखाद्या अशा नेत्याला जिवे मारण्याची किंवा दगड मारण्याची भाषा करणं हे कुठेतरी ह्याच्या मागे काही पार्श्वभूमी, काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, हे सुद्धा आम्हाला आता बघावं लागेल. कायदेशीर सल्लाही घेतोय मी. वरिष्ठ काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांशीही बोललेलो आहे. त्या पद्धतीने पुढे जाऊ. परंतु दुर्लक्षित असल्यामुळे कदाचित हा केविलवाणा प्रकार असावा असं मला वाटतं. महाविकास आघाडी गेली खड्ड्यात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कारण आमच्या सावरकरांवर प्रेम आहे, हिंदुत्वाच्या प्रखर विचारांवर आम्ही चालणारे आहोत. त्याच्यामुळे महाविकास आघाडी खड्ड्यात गेली तरी आम्ही आमच्या विचारावर ठाम आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. याचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर परिणाम नाही नाही, अशा काही लोकांच्या बोलण्याने महाविकास आघाडीवर परिणाम होत नाही. आता तुमच्या माध्यमातून मला असं कळतं की तो शिवसेनेचा पदाधिकारी. आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पण आहे. त्यांचे पक्ष ठरवतील त्या कोण आहे त्याच्यावर काय कारवाई करायची किंवा कोण त्याला किती महत्त्व द्यायचं हेही त्यांचे पक्षाचे नेते ठरवतील. अशा स्टेटमेंटमुळे कुठेही महाविकास आघाडीवर परिणाम होईल वगैरे असं काही नाही. आमचे वरिष्ठ नेते आहेत, ते सगळे आहेत. फारशी काही कोणी या वाक्याला दखल घेणार नाही. हा, परंतु मारण्याची धमकी दिल्यावर कायदेशीर काय करायचं ते आम्ही स्थानिक पातळीवरील धुसफूस बाहेर निघताना कुठेतरी दिसून येतं असं आपल्याला वाटतं. ती स्थानिक पातळीतल्या नेत्यांमध्ये धुसफूस असेल तर मी समजू शकतो. दुर्लक्षित कार्यकर्त्यांनी असलं काही स्टेटमेंट करावं त्याच्याने आमच्या महाविकास आघाडीमध्ये किंवा आमच्या संबंधावर काही परिणाम होईल. मला वाटतं येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये कुठेतरी इच्छुक वगैरे असू शकतो आणि तिकीट न मिळण्याची शक्यता दिसते. त्यामुळे काहीतरी स्टंटबाजी करण्याचा विषय असू शकतो. आपण दावा करताय की चुकीचं वक्तव्य केलं नाही, मात्र नाशिकमधीलच एका वकिलांनी या संदर्भात याचिका दाखल केलेली आहे. हे बघा, याचिकाही न्यायप्रविष्ट आहे. त्याचा घटनाक्रम सगळ्याच सांगणं काही उचित नाही. मी त्या केसमध्ये मी स्वतः वकील आहे. त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाने त्यांना एक्झम्पशन दिलेले आहे उपस्थित राहण्याकरता, किंवा त्यांना एक्झम्पशनचा आम्ही अर्ज केला होता आणि त्यांनी समन्स काढण्याचा अर्ज दिला, तो फेटाळला आणि राहुल गांधींना एक्झम्पशन दिलेले. कारण राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहे, देशाचे संविधानिक पदावर आहेत, युद्धजन्य परिस्थिती होती, अनेक काही गोष्टी होत्या, त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. या कारणाने माननीय न्यायालयाने त्यांना हे ग्रँट केलेलं आहे एक्झम्पशन आणि ते न्यायप्रविष्ट आहे. हे एका वकिलाने केलेलं नाहीये, हे एका कोणीतरी तिराईत इस्मानी हे खटला दाखल केलेला आहे आणि त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले ते अतिशय खोडसाळ आहेत. राहुल गांधींनी कुठलेही सावरकरांबद्दल अपशब्द काढलेले नाही.